आपल्या खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे आमदार लोकप्रिय आमदार सुहास भैया, सांगली जिल्हा बँकेचे संचालक अध्यक्ष तानाजीराव पाटील, दिगंची गावचे उपसरपंच शेखरभाऊ मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिगंची गावामध्ये साधारण 7 ते 8 कामाचा शुभारंभ नारळ फोडण्यात आला। त्यापैकी मरीमाई लक्ष्मी माता जे पडलेलं मंदिर होतं आणि तिथल्या लोकांची बऱ्याच दिवसापासून मागणी होती, त्याचा शुभारंभ आज केला। लवकरच काम चालू होईल। त्यानंतर आपल्या वडापात्रातलं शंभू महादेव मंदिर, गजानन महाराज मंदिर या लोकांची अगदी भावनेचा प्रश्न झाला होता की वडापात्रामध्ये एक तिथं मोठ्या प्रमाणात सभागृह व्हावं आणि त्याचा शुभारंभ सुद्धा आज करण्याचा योग आम्हा सर्वांना आम्हा सर्वांचं इथे भाग्य समजतो। त्यानंतर तरटीमाळ्यात सिद्धनाथ मंदिराच्या सभागृहाचं सुद्धा भूमिपूजन आज झालं। या सभागृहाचं भूमिपूजन होत असताना रस्ते विकासाचे रस्ते सुद्धा जो उद्घाटन आज झालेला आहे, त्यामध्ये प्रमुख मानेमाळ्याचा रस्ता जो बरेच दिवस प्रलंबित होता त्याचं सुद्धा आज भूमिपूजन झाले। आज त्याचा शुभारंभ झालेला आहे। त्याचप्रमाणे घनचक्रमाळ्यातला रस्ता, हे घनचक्रमाळ्यातल्या रस्त्याचं सुद्धा आज भूमिपूजन झालेलं आहे। शुभारंभ लवकरच तिथं चालू होईल। त्याप्रमाणे आज दिगंची गावामध्ये 2 स्मशानभूमीचं सुद्धा शुभारंभ झालेला आहे। एक आपल्या दिगंची गावची स्मशानभूमी एक बांधून घेतलेली आहे, परंतु एक जुनीच स्मशानभूमी होती। तिथं बऱ्याच लोकांची तिथे गेल्यानंतर मला मागणी असायची की ही नवीन सुद्धा तिथं स्मशानभूमी व्हावी, तर नवीनच्या ठिकाणी आता जी जुनी आहे ती पाडून सुद्धा तिथं स्मशानभूमीचं काम आज शुभारंभ झालेला आहे। तशाच प्रकारे तरटीमाळ्यातलं सुद्धा स्मशानभूमीची मागणी तिथल्या लोकांची बरेच वर्ष झाली होती। एक जागेचा प्रश्न असल्यामुळे एवढ्या दिवस ते काम राहिलं होतं। मागच्या 2-3 महिन्यापूर्वी जागेचा विषय तिथला मिटल्यानंतर त्याला मंजुरी घेतली। आज त्याचं सुद्धा कामाचा शुभारंभ झालेला आहे। अशा प्रकारे आज 79 लाख रुपयाच्या कामाचा शुभारंभ साधारण आमदार लोकप्रिय आमदार सुहास भैया आणि जिल्हा बँकेचे संचालक अध्यक्ष तानाजीराव पाटील आणि शेखरभाऊ मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अगदी उत्साहात पार पडला। दिगंची गावच्या मोठ्या प्रमाणात जनता आज उत्खननासाठी हजर होती।